हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 39. यथा अभिमत ध्यानाध्या. ज्याला जे आवडेल, इष्ट वाटेल त्यावर ध्यान केल्याने चित्त स्थिर होते. योगधीरज पातंजलींनी सूत्र क्रमांक 33 पासून सूत्र क्रमांक 38 पर्यंत चित्त शुद्ध आणि स्थिर राहण्यासाठी एक एक विशिष्ट उपाय सांगितले. हे सर्व उपाय परिपूर्ण आहेत. सर्वसाधारणपणे सर्वांना हे उपाय करणं सहज शक्य आहे. परंतु असेही काही असतात की त्यांना अशा प्रकारे विशिष्ट उपाय करणं शक्य होत नाही. बऱ्याच अंशी ज्यांना त्यांचा जीवनक्रम बदलणं कठीण जातं. यामधून बाहेर पडायचं असतं, इच्छा असते, पण कमकुवत मन, सवयी इत्यादी गोष्टी अडथळा ठरतात. कळतं पण वळत नाही. अशांसाठी या सूत्रात योगाधिराज पातंजली उपाय सांगत आहेत. आपल्याला रुचेल, आवडेल, शक्य होईल, पटेल, आपण ज्यावर ध्यान करू शकता त्याप्रमाणे त्यावर ध्यान करा. साधकांना मुभा दिलेली आहे, मोकळीक दिलेली आहे. ध्यान आपोआप घडायला पाहिजे. त्यासाठी अट्टाहास नसावा. यास्तव योगाधिराज पातंजली साधकाला पूर्ण मुभा देत आहेत. या सूत्रात ते सांगतात की साधक आपल्या मर्जीप्रमाणे ध्यान करू शकतो. कोणाचा दत्त, राम, गणपती इत्यादी देवांवर विश्वास असतो. कोणाचा साधू संत, सत्पुरुष, स्वामी महाराज यावर विश्वास असतो. या सर्वांना त्यांच्या श्रद्धेप्रमाणे ध्यानधारणा करून चित्त एकाग्र करता येतं. या सूत्राची मुख्य उपलब्धी म्हणजे जे योग्य मार्गापेक्षा चुकीच्या मार्गाने गेले आहेत, आयुष्यात घसरले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत, अशांना याचा जास्त उपयोग होतो. अशांना योग्य मार्गदर्शनाने साधक होता येतं. चुकीचं पाऊल योग्य मार्गी येऊ शकतं. तंबाखू, धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन, दारू, गांजा, अफू, चरस, बाईलवेडेपणा इत्यादीमुळे जे चुकीच्या वाटेने गेले आहेत, परंतु ज्यांना यातून सुटका करून घ्यायची आहे, तशी तीव्र इच्छा आहे, अशांना या यथाभिमत ध्यानाने योग्य मार्गावर येता येईल. यासाठी अशांची आध्यात्मिक मार्गी पूर्ण वाहून घ्यायची मनापासून दुर्दम्य इच्छा पाहिजे. धूम्रपान, मद्य, स्त्री या त्यांच्या कमजोर विषयावरच ध्यानाची धारणा करून अशा साधकांना ध्यान लावणं शक्य होतं. त्यात ते यशस्वी होतात आणि पूर्णपणे सुमार्गाला लागतात. फक्त एकच नशिबी लागतं, ते म्हणजे आईच्या मायेने, वात्सल्याने मार्गदर्शन करणारा गुरु भेटणे. नाहीतर भलत्याकडून भलतीकडेच जायची वेळ यायची. योग्य गुरु शोधायची काळजी घ्यावी. पुढचं सूत्र क्रमांक 40. परमाणु परम महत्वांतोस्य वशीकारः. अशा प्रकारे सूक्ष्मातिसूक्ष्म परमाणूपासून महानात महान असलेले ब्रह्मांड सर्व काही योग्याला वश होते. या सर्वावर त्याचा अधिकार प्रस्थापित होतो. सूत्र क्रमांक 14 पर्यंत चित्तवृत्तीच्या निरोधाचा अभ्यास झाला. सूत्र क्रमांक 15 मध्ये सांगितलं की अशाने साधकाला विषय वशीकर होतात. आता साधकाचा चित्त शुद्ध आणि स्थिर करण्यापर्यंत अभ्यास झालेला आहे. अशाने साधकाचा परमाणूपासून परम महत अंतिम जे काही आहे तेथपर्यंत अधिकार चालतो, असं योगाधिराज पातंजली या सूत्रात सांगत आहेत. चित्त शुद्ध आणि स्थिर झाल्यावर ते अनासक्त, निरंकारी होतं. ते अंतस्य आत्म्यावर स्थिर होतं. शुद्धीमुळे आत्म्यावर झाकोळलेली माया दूर होते. आत्मा शुद्ध स्वरूपात प्रकट होतो. अशा शुद्ध चित्ताने त्या अंतस्थ आत्म्याची उपासना केल्याने साधक परम आत्म्यापर्यंत पोचतो. कारण सूक्ष्म अंतर आत्म्यापासून
सूक्ष्म अंतरात्म्यापासून सूक्ष्मातिसूक्ष्म परमात्म्यापर्यंत सर्व काही साधकाला शुद्धतेमुळे वशीकार होते. त्यामुळे यामुळे वाटेत काहीच अडथळे राहत नाहीत. जसजशी शुद्धता होत जाते तसतशी शक्ती वाढत जाते. संख्येने मोजायच्या हिशोबातच शक्ती वाढते असे नव्हे, तर गुणवत्तेच्या हिशोबानेही शक्ती वाढत जाते. बर्फात शक्ती असते, बर्फाचे पाणी होते, पाण्यात बर्फापेक्षा जास्त शक्ती असते. पाण्याचे बाष्पीभवन होते, वाफेत पाण्यापेक्षा जास्त शक्ती असते. विज्ञान प्रत्येक वस्तूचे विभाजन करते. जितके जास्त विभाजन होईल तितकी त्या वस्तूमधील शक्ती जास्त प्रमाणात बाहेर येते. याच कारणास्तव अणू, परमाणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांना विज्ञानात फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वस्तूचे विभाजन केल्याने वस्तू जितकी जास्त जास्त शुद्ध होत जाते, ती जितकी शुद्ध होते तितकी तिच्यातील शक्ती जास्त जास्त प्रमाणात उपलब्ध होते. योग्याचे चित्त अध्यात्म योग साधनेने शुद्ध होत जाते. त्या कारणे त्याच्यातील योगिक शक्ती जास्त जास्त प्रकट होत जाते. हरिओम.